नमस्कार. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास कुरकुरीत आणि चविष्ट साबुदाणा पॅटीस. अगदी कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा. ते आपल्याला मिरच्या लागणार आहेत, भाजून घेतलेली साबुदाण्याची पावडर, अर्धी वाटी दही, किसलेलं खोबरं आणि 3 बटाटे उकडलेले होते ते स्मॅश करून घेतलेले आहेत. सगळ्यात आधी आपण चटणी बनवून घेऊया. त्यासाठी ओलं खोबरं, 3-4 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी दही आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. आता आपली चविष्ट दह्याची चटणी तयार आहे. आता वड्याचं स्टफिंग तयार करूया. एका भांड्यात किसलेलं खोबरं, बारीक चिरलेल्या मिरच्या, थोडी साखर आणि मीठ घालून मिक्स करा. शेवटी थोडा लिंबाचा रस घालायचा आहे. आता उकडलेले बटाटे स्मॅश करून त्यामध्ये भाजलेल्या साबुदाण्याची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मऊ पीठ तयार करून घ्या. आता बटाट्याचे गोळे करून घ्यायचे आहेत. इथे मी अलगद हाताने गोळे बनवले आहेत, तर असेच पटपट 2-4 गोळे बनवून घेते. त्यानंतर मोदक बनवतो त्याप्रमाणे हलक्या हाताने त्यामध्ये स्टफिंग भरून वड्याला शेप द्या. स्टफिंग इथे भरून झालेलं आहे. त्यानंतर साबुदाण्याच्या पावडरचं कोटिंग करायचं आणि तेल गरम झाल्यानंतर अलगदपणे वडा तेलामध्ये सोडून द्यायचा. वडा लगेच उलटा करायचा नाही, 1 मिनिटानंतर तो परतायचा. आता याच पद्धतीने मी बाकीचे वडे पण स्टफिंग करून घेते. आता वडा छान तळून झाला. त्यानंतर बाकीचे वडे पण मी तळून घेते. खूप झटपट होणारी रेसिपी आहे. खिचडी खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट रेसिपी कोणती पाहिजे त्यासाठी कमेंट करा. तर तयार आहेत आपले उपवासासाठी खास कुरकुरीत साबुदाणा पॅटीस. दह्याच्या चटणीसोबत सर्व करा आणि नक्की एन्जॉय करा. बाय. थँक्यू.